नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. डेहराडून इथं चारधाम राजमार्ग विकास प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक. जेट एअरवेजचं विमान दाबोली विमानतळावर घसरलं, काही प्रवासी किरकोळ जखमी. दिल्ली विमानतळावर अपघात टळला. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम, धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय नागपूरमधली नागपूर सुधार प्रन्यास ही संस्था बरखास्त करायला तत्वता मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली. रमाई तसंच शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातल्या घरकुलांसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला. अधिसूचित प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी वाटपासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झाला. सूतगिरण्यांच्या मान्यतेसंदर्भात सुधारित धोरणासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचे निर्देश, तसंच दिग्रस इथल्या रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे. विविध संस्था, व्यक्ती आणि कंपनी यांना कब्जे हक्कानं किंवा भाडेपट्ट्यानं प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील इमारत बांधकामासाठी मुदतवाढ आणि परिचर्या महाविद्यालयात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या काही पदांच्या भरतीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून इथं 900 किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचं भूमिपूजन केलं. या योजनेसाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यानंतर परिवर्तन जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की या योजनेमुळे उत्तराखंडला रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील, तसंच चारधाम यात्रेकरूंची यात्रा सुकर होईल. चारधाम यात्रेमध्ये अनेक समस्यांचा आणि हवामानाच्या अनिश्चिततेचा त्रास झेलावा लागत असे, मात्र या योजनेमुळे हा त्रास कमी होणार आहे असं सांगून केदारनाथ इथं आलेल्या पुरामुळे बळी गेलेल्यांना ही एक प्रकारची श्रद्धांजलीच आहे असंही पंतप्रधान म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीती आयोगाचे सदस्य, अर्थतज्ञ आणि संबंधित मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. आर्थिक धोरणांच्या सुधारणांची पुढची दिशा हा मुद्दा बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार आहे. विमुद्रीकरणानंतर असंघटित क्षेत्रावर रोख रकमेची चणचण भासल्याचा पडणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय होईल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनांचा पंतप्रधान आढावा घेणार आहेत. आजच्या तरुणांनी पुढाकार घेऊन कमीत कमी 20 जणांना डिजिटल पेमेंट पद्धती समजावून डिजिटल तंत्रज्ञानाबाबत साक्षर करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत पवई इथल्या IITच्या मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. येत्या 5 वर्षात देशाला कॅशलेस राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकानं सहभाग द्यावा असं फडणवीस म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा, बनावट पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या उपक्रमात 500 महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या 11 मुख्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी जे मत व्यक्त करतील त्यानुसार राज्यातल्या विकास योजना बनवण्यात येणार आहेत. औरंगाबाद इथं आज क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दिल्ली इथल्या दूरदर्शन महासंचालनालयातर्फे आयोजित या संमेलनाचं उद्घाटन मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी दीप प्रज्वलनानं केलं। दूरदर्शन, आकाशवाणी आणि रेल्वेमुळे हिंदी भाषेचा भारतभर प्रचार आणि प्रसार झाल्याचं मत मुख्य प्रवक्ते प्राध्यापक शहाबुद्दीन यांनी व्यक्त केलं। क्षेत्रीय भाषा संमेलन घेऊन नाहीतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हिंदीचा प्रसार होईल असं ते म्हणाले। प्रादेशिक बोलीभाषेच्या काही शब्दांचा हिंदी भाषेत काळजीपूर्वक समावेश केला तर हिंदी अधिक प्रगत होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं मत राजभाषा विभागाचे संयुक्त संचालक सत्यप्रकाश यांनी व्यक्त केलं। देशभरातल्या विविध दूरदर्शन केंद्रांचे अधिकारी या संमेलनाला उपस्थित आहेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागानं काल अचानक छापा घातला। आयकर विभागाच्या 7 अधिकाऱ्यांनी काल दुपारपासून तपासणी सुरू केली। सांगली जिल्ह्यात बँकेच्या 217 शाखा आहेत। 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्याची मुदत सहकारी बँकांना दिली होती। 4 दिवसात या 217 शाखांमध्ये 305 कोटी रुपये जमा झाले होते। त्यापैकी 23 शाखांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याच्या कारणावरून काल हे छापे टाकण्यात आले। याआधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 शाखांची तपासणी नाबार्डनं केली आहे। त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला आहे। बँकेत असलेल्या ज्या संस्थांच्या खात्यावर सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे अशा खात्यांची तसंच ज्या व्यक्तिगत खात्यांमध्ये 1 लाख रुपयांच्या वरती रक्कम जमा झाली आहे अशा खात्यांची चौकशी आयकर विभाग करत आहे। दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी जनतेनं चलनविरहित व्यवहारांवरती भर द्यावा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं। ग्राहक जागृती मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस खरेदी करता रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ग्राहक जागृती मोहिमेचा शुभारंभ अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। पेटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेट्रो कार्ड, आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल वॉलेट याद्वारे ग्राहकांनी खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं। रोकड रहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल तालुक्यातल्या शिवकर आणि उसरली खुर्द या गावांमध्ये काल ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीनं व्यापारी, दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना पॉस यंत्रणेचं मोफत वाटप करण्यात आलं। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉस यंत्रणेचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग होते। पॉस यंत्रणेच्या वापराबाबत बँक ऑफ बडोदाकडून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे। 30 जानेवारी 2017 पर्यंत ही गावं कॅशलेस करण्याचा उद्देश असून ग्रामस्थांना रुपे कार्ड देखील भेट म्हणून देण्यात येणार आहे। लोकांनी आता रोकड विरहित व्यवहार करावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं असून त्यामुळे एकूणच कारभारात पारदर्शकता येईल असं मत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी काल धुळ्यामध्ये बोलताना व्यक्त केलं। ग्रामीण भागातल्या लोकांना रोकड विरहित व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण सप्ताहाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। रोकड विरहित व्यवहारांमुळे लोकांची कामं जलद व्हायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 548 शेतकऱ्यांना गेल्या 1.5 वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांचं अनुदान मिळालं नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। हे अनुदान मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। पॉलीहाऊस, शेडनेट हे खूप शेतकरी आज परेशान आहेत। ही पैसे तर नाही दिले ह्या महिन्या 15 दिवसात तर शेतकऱ्याचे खूप हाल बेकार होणार। कारण एकतर फुलाला कुठं मार्केट राहिलं नाही, कांद्याला कुठं रेट भाव राहिलेला नाही आणि शेततळीमध्ये शेततळी करून सुद्धा शेतकऱ्याला पाणी नव्हतं। आता ह्या वर्षी पाऊस काळ झाला, शेततळीमध्ये पाऊस झाला तर उत्पन्न करायला माणसाकडे पैसा नाही। त्यासाठी शेतकऱ्याचे लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे। आर्थिक परिस्थिती मंदावल्यामुळं
कारण मार्केटमध्ये गेलं त्याचा भाव नाही, तोडायचं खर्च निघत नाही, तरी मग शेतकऱ्याला काय करावं? तर बँकाचं व्याजापुरतं तरी बाबा कमीत कमी ताबडतोब आमच्या डोक्यावरचा बोजा तेवढा शासनानं लवकरात लवकर कमी करावा. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेले 3-4 वर्ष झालं पाऊस नव्हता. पाऊस नसल्या कारणामुळे कमी पाण्यावरची पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हरितगृह, शेडनेट व चांगल्या प्रतीचे फळं टिकविण्यासाठी पॅक हाऊस, पाणी साठवण्यासाठी शेततळे केले मोठ्या प्रमाणात. मात्र कृषी विभागाने पूर्वसंमती देऊनही अजूनही अनुदान 1 रुपयाचं कसल्याही प्रकारचे अनुदान दिलेलं नाही. भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ आणि कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरमध्ये आज बहुजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोलापूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून सुरू झालेल्या या मोर्चाचं इंदिरा गांधी स्टेडियम इथं सभेत रूपांतर झालं. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना दिलं. बहुजन समाजातल्या भटके, मुस्लिम, लिंगायत आणि गवळी समाजानं मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं याकडेही लक्ष वेधण्यात आलं. विविध समाजातले नागरिक पारंपरिक वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते. मुंबईत वर्सोवा इथं आयोजित वर्सोवा सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. वर्सोव्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं तसंच वर्सोव्याला बॉलिवूड हब उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. वर्सोवा इथल्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार विनायक मेटे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना वर्सोवा गौरव पुरस्कारानं कार्यक्रमात गौरवण्यात आलं. वर्सोव्यात राहणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदा या महोत्सवाचं 2रं वर्ष आहे. 2 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर विविध वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील या महोत्सवात आहेत. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज जयंती. शालेय शिक्षण झाल्यानंतर अत्यंत गरीब, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. शिक्षणाअभावी होणारी दैना हा समाजाला श्राप आहे हे ओळखून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत ते जागरूक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांची झालेली निवड म्हणजे भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव ठरला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातून शेतकरी तसंच शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी पंजाबराव देशमुखांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात आज शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारून शोभायात्रेला अनेक जण सहभागी झाले होते. बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देणारे सर्जिकल स्ट्राईक, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे जनसामान्यांना होणारा फायदा या संदर्भातले देखावे देखील शोभायात्रेत सादर करण्यात आले. पर्यावरण समृद्धीसाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेशही शोभायात्रेतून देण्यात आला. उर्दू आणि फारसी शायरीत ज्यांचं नाव अग्रस्थानी आहे, ज्यांनी शायरीच्या प्रांतात आपल्या हळूवार आणि सौंदर्यपूर्ण रचनांनी अमिट ठसा उमटवलाय, ते शायर मिर्झा गालिब यांची आज जयंती. काही माणसांना दैवी स्पर्श झाला असतो आणि ही दैवी देणगी लोकांमध्ये वाटून चिरकाल आनंद निर्माण करण्याची कला त्यांना अवगत असते. मिर्झा गालिब हे असंच एक नाव. 18व्या शतकात भारतात उर्दू आणि फारसी भाषेत उत्तमोत्तम रचना होत होत्या. मुघलांच्या दरबारात अशा कलेला राजाश्रयही मिळत होता. अशा काळात मिर्झा गालिब यांची शायरी बहरली, फुलली.
आग्र्याच्या लष्करी पार्श्वभूमीच्या कुटुंबात जन्मलेले गालिब हळूवार कवी मनाचे होते. मिर्झा असद उल्लाह बंग खा हे त्यांचं मूळ नाव. फारसी आणि उर्दू भाषेतून त्यांनी लेखन केलं. जीवनाचं गंभीर तत्वज्ञान त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलं. एकूण 18,000च्या वर शेर त्यांनी फारसी भाषेतून लिहिले. मुघल साम्राज्याचे शेवटचे शासक बहादूर शाह जफर यांचे ते दरबारी कवी होते. 1850 मध्ये गालिब यांना दबीर उल मुल्क आणि नज्म उद दौला या किताबानं गौरवण्यात आलं. स्वतः गालिब यांनी स्वतःच्या शायरीबद्दल म्हटलं आहे, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. कोल्हापूर जिल्ह्याच्या 2017-18 या वर्षासाठी 301 कोटी 65 लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर काल कोल्हापूर इथं ही माहिती दिली. या आराखड्यामध्ये 73 कोटी 28 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांचाही समावेश आहे. कोल्हापूरमध्ये रत्न आणि आभूषण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं, महालक्ष्मी मंदिरात 24 तास वीज पुरवठा यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण वार्षिक योजना आराखड्यात यंदा प्रथमच ग्रामीण रस्ते विकासासाठीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरता 34 कोटी 25 लाख 55 हजार इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. कृषी संलग्न सेवेसाठी 41 कोटी 8 लाख रुपये तर ग्रामविकासासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. चालू वर्षासाठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं. जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. पैठणमधल्या मराठवाडा प्रशासकीय आणि प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी देऊन या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यावर सरकारचा भर राहील. निसर्गचक्रात सर्वच घटक महत्त्वाचे असून एकमेकांवर अवलंबूनही आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे असं सांगून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणेच प्रत्येकानं वनयुक्त शिवार करावं असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी या महोत्सवात केलं. या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन आणि चर्चासत्रासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची आणि त्याचबरोबर इतर सेवांची माहिती मोबाईल ॲपवरती उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यातल्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रानं ई-सुविधा @मोबाईल या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. जिल्हा कॅशलेस करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. सातबारा पाहणी, नागरिकांना कायम लागणारे जिल्ह्यातले महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी या ॲपवरती आहेत. हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://usmanabad.nic.in या संकेतस्थळावरून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज 4 वाहनं एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरनं कारला मागून जोरदार धडक दिल्यानं कारमधील 4ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2 ट्रेलर, ट्रक आणि कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावरती येत आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात.
प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. गोव्याहून मुंबईकडे येणारं जेट एअरवेजचं 9W2374 हे विमान दाबोली विमानतळावर आज सकाळी उड्डाणाच्या वेळी घसरलं. त्यामुळे उड्डाण होत असतानाच विमान अचानक थांबवण्यात आलं. विमानातले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना धावपट्टीवरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर दुपारी 12:30 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. दिल्ली विमानतळावरही मोठा अपघात टळला. दोन्ही विमानांच्या ATCमध्ये व्यवस्थित संवाद न साधला गेल्यामुळे इंडिगो आणि स्पाइस जेट ही दोन विमानं अचानक समोरासमोर आली. मात्र दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी तत्काळ विमान थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पंजाब, हरियाणा आणि काश्मीरमध्ये थंडीची लाट अद्यापही कायम आहे. दाट धुक्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. काश्मीरमध्ये थंडीचा कडाका अद्याप तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हिवाळ्यातला सर्वात कठीण काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलाई कलांमध्ये सध्या काश्मीर काकडत आहे. श्रीनगरमध्ये उणे 5.1 तर गुलमर्ग इथं उणे 4.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे. अमृतसरमध्ये 5.4 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीतही थंडीचा कडाका कायम असून दाट धुक्यामुळे 40 रेल्वेगाड्या उशिरानं धावल्या तर 31 विमान उड्डाणं विलंबानं झाली. दाट धुक्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. राज्यातही काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट दिसून येते. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. डेहराडून इथं 4 धाम राज्यमार्ग विकास प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक. जेट एअरवेजचं विमान दाबोली विमानतळावर घसरलं. काही प्रवासी किरकोळ जखमी. दिल्ली विमानतळावर अपघात टळला. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम, धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.